चैन से सोना है तो जाग जाओ। अकोला में 18 दिन से लापता 14 वर्षीय किशोर पंढरपुर से सुरक्षित बरामद। अकोला शहर से 18 दिन पहले लापता हुआ 14 वर्षीय बच्चा आखिरकार सुरक्षित मिल गया। अकोला पुलिस ने 7 तहसीलों में बड़े स्तर पर चलाए गए सर्च ऑपरेशन के बाद बच्चे को पंढरपुर से ढूंढ निकाला। 11 नवंबर को घर में हुई नाराजगी के चलते बच्चा घर से बाहर निकल गया था। शुरुआत में अपहरण की आशंका जताई गई थी, लेकिन जांच में पता चला कि वह स्वेच्छा से घर से निकला था। पुलिस ने इस खोज के लिए 200 से ज्यादा सीसीटीवी फुटेज खंगाले। निर्णायक सुराग मिला अकोला रेलवे स्टेशन से, जहां बच्चा कोल्हापुर की ओर जाने वाली ट्रेन में चढ़ता दिखाई दिया। इसी आधार पर पंढरपुर इलाके में तलाश शुरू की गई और बच्चा सुरक्षित मिल गया। 21 दिन बाद बेटे को अपनी गोद में पाकर मां सहित परिवार भावुक हो उठा। इस सफल अभियान का नेतृत्व पुलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पुलिस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पुलिस अधिकारी सुदर्शन पाटिल के मार्गदर्शन में किया गया। स्थानीय अपराध शाखा प्रमुख शंकर शेलके, खदान पुलिस स्टेशन के थानेदार मनोज केदारे और विशेष टीम ने अथक प्रयास कर इस मिशन को अंजाम दिया। अकोला पुलिस की तत्परता और संवेदनशीलता की पूरे जिले में सराहना हो रही है। नोव्हेंबरला हे मुला काही न सांगता घरातून निघून गेला होता. त्यांना काही वाईट सवय लावली होती, तर त्यामुळे त्यांचे वडील त्याच्यावर चिडले होते की तुला पोलिसांच्या मी ताब्यात देणार. तर ते घाबरला होता. त्यामुळे ते काही न सांगता, आणि ते खूप छोटा मुलगा आहे, 14 वर्षाचा आहे, 9वीचा मुलगा आहे, ते काही न सांगता निघून गेला होता. आम्ही किडनॅपिंगचा केस दाखल केला होता आणि त्याच्यामध्ये आमची पूर्ण टीम सीसीटीव्ही फुटेज त्यांनी शोधणे सुरू केली होती. परंतु आम्हाला त्याच्यामध्ये काही जास्त लीड्स भेटली नव्हती. 17 दिवस नंतर ते परत त्याचे जे आई वडील आहे ते मला भेटले होते एसपी ऑफिसमध्ये. नॉर्मली 5-10 मिनिट आपण एक व्हिजिटरला देऊ शकतो, कारण की प्रत्येक दिवस एसपी ऑफिसमध्ये 50-60 व्हिजिटर्स असतात. परंतु खूप संवेदनशील केस होता, सेन्सिटिव्ह होता, त्यामुळे मी स्वतः यांना 1.5 तास दिले होते. परत टीमला बोलवून 2 अजून चांगली टीम्सचा गठन केला होता. त्याच्यानंतर परत आम्ही सीसीटीव्ही फुटेजचा शोधणं सुरू केला होता. याच्यामध्ये एलसीबीची टीम, पीआय शंकर शेळकेचे खाली खदानची टीम, एसडीपीओ सुदर्शन पाटील आणि पीटर केदारे, मनोज केदारे यांच्या खाली यांनी खूप चांगली तिथे मेहनत घेतली. कमीत कमी 200 विटनेसेस, 200 लोकांचा इंट्रोगेशन आम्ही केला होता. नंतर कमीत कमी 200 ते 300 सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही शोधले होते. नंतर ते रेल्वे स्टेशनमध्ये गेलेला आहे असा ते दिसून आला. नंतर एक टीम मुंबईला रवाना झाली. नंतर परत एक दिसला की ते कोल्हापूरची ट्रेनमध्ये बसलेला आहे. तर कोल्हापूरची ट्रेनमध्ये बसून आमची टीम गेली होती आणि कोल्हापूरपर्यंत प्रत्येक जिल्हा जे येतात, म्हणजे हिंगोली, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव, सर्व तिथे जे जे काही जिल्हे येऊ शकतात, तर प्रत्येक जिल्हा असे 7 जिल्ह्यामध्ये टीम उतरली होती. स्टेशनमध्ये बघितलं होतं सीसीटीव्ही फुटेजेस. 1500 किलोमीटरचा असा प्रवास होता. नंतर असं आढळून आल्यास की ते पंढरपूरमध्ये आहे हे मुलगा, कारण की पंढरपूरच्या एक्झिटमध्ये तो दिसला होता. आणि हे पूर्ण याच्या दरम्यान आमच्याकडे काहीच क्लू नव्हता. आमच्याकडे त्याच्या मुलगाच्याकडे फोन नव्हता, तर आमच्याकडे काही टेक्निकल एव्हिडन्स सुद्धा नव्हते. तरी सुद्धा पंढरपूरमध्ये 2-3 दिवस आमची टीम थांबली होती. तिथे भरपूर त्याचे फोटो व्हायरल केले होते, लोकांना दाखवला होता. तर कुठे कुठे मंदिरमध्ये जाऊ शकतात, कुठे फ्रीमध्ये जेवण भेटतात तिथे जाऊ शकतात. तर काल आमची टीमला यश भेटलेला आहे आणि तो मुलगा आमची टीमला भेटलेला होता. म्हणजे नंतर आज ते आणून त्याचे आई वडिलांच्या ताब्यात दिलेलं आहे. एक उत्तम उदाहरण आहे अकोला पोलीस दलांचा, की म्हणजे काय जर आपण मनावर घेतला तर कोणताही टार्गेट असो, कोणताही चॅलेंज असो, आपण अचीव करू शकतो. आणि लोकांना खरोखर जे न्याय देण्याची आमची जबाबदारी आहे हे आज पार पाडलेली आहे. आणि असे अजून जे काही इश्यूज असतील, कारण की हे पूर्ण दरम्यान आमच्याकडे भरपूर तणाव सुद्धा होता. लोकल बॉडी इलेक्शन्स होते, आमचा बंदोबस्त होता, आउटस्ट्रेच होते आमचे रिसोर्सेस. तरी सुद्धा आमचे सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि आज खरोखर खूप आनंद वाटलेला आहे. म्हणजे त्यांचे आई वडील यांना बघून ते खूप समाधानी आहे. आणि असंच आम्ही काम करत राहणार आणि फक्त एक लोकांनी संयम ठेवायचा आहे. नक्कीच जे जे काही शक्य असेल आम्ही नक्कीच करू.